मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता अंशुमन विचारे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अंशुमन आणि त्याची पत्नी पल्लवी वेगळे व्हिडिओज चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच आता अंशुमनची पत्नी पल्लवीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका दुकानदाराने अंशुमनची फसवणूक केल्याबद्दल आणि त्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल ती सांगताना दिसते. तर अंशुमन विचारेची पत्नी पल्लवीने व्हिडिओ शेअर करत, जर मालकाला दुकान चालवण्याची थोडी आवड असेल तर कृपया आमच्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पल्लवीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. त्यासोबतच चाहत्यांना त्या दुकानात न जाण्याचाही सल्ला तिने दिला आहे. तर व्हिडिओमध्ये दुकान आणि तिथला मॅनेजर दाखवत पल्लवी म्हणते की हे शॉप आहे. गुलाबी टी शर्टवाला दुकानाचा मॅनेजर आहे. आम्ही याच्या इंस्टाग्रामवरचा रील बघून इथे आलो. ठाण्यातील या दुकानात ब्रँडेड शूज 70% सवलत काही नाहीये. अत्यंत वाईट वागणूक मिळते. इथे काम करणाऱ्या मुलांना ग्राहकाशी बोलण्याची पद्धत नाहीये. तो गुलाबी टी शर्टवाला खालून वेअर हाऊसमधून शूज आणून द्यावे लागलेत म्हणून अंशुमनला अत्यंत वाईट पद्धतीने बोलला की, पहिलं तुम्हाला सांगता येत नाही का? मला खालून आणावे लागले ना, मग मी सुनावलं. तुझं हे कामच आहे ना, तू सर्व्हिस सेक्टरमध्ये कामाला आहेस, त्याच्यामध्ये तुला इतका त्रास होण्यासारखं काहीच नाही. पण आम्ही खरेदी केली नाही म्हणून त्याला त्रास झाला बहुतेक. तर पल्लवी व्हिडिओमध्ये पुढे असंही म्हणते, अजिबात इथे जाऊ नका, खूप वाईट वागणूक मिळते. त्यापेक्षा 2 पैसे जास्त देऊन ब्रँडेड शॉपमध्ये गेलेलं परवडेल. पण ग्राहकांना जिथे अशी वागणूक दिली जात असेल तिथे जाण्यास काहीच फायदा नाही. इथे काही स्वस्त नाही, सगळं महागच आहे. 5 ते 6 हजारापासून शूजची किंमत सुरू होते, असं पल्लवी या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते. दरम्यान अंशुमन विचाराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने पू बाय पू कॉमेडीची बुलेट ट्रेन यासोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि पाहिले न मी तुला अशा काही नाटकांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये तो झळकला आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील एका सेगमेंटमध्ये सूत्रसंचालन करताना दिसतोय.